सगळ्यांना नमस्कार. स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज मी माझ्या घरात आहे. आता दुकानात निघायचं आहे, पण आधी मला आज असं वाटलं की मी चॅनल सुरू केलं आहे, त्याच्या मागचा माझा मेन उद्देश हा कुठंतरी राहतोय. खरं सांगायचं तर मी गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये विपश्यना करून आली आहे आणि त्याच्या आधी गेले 1 वर्ष मी मेडिटेशनची साधना स्वतः घरामध्ये करते. मीही तुमच्यासारखीच एकेकाळी बऱ्याच महिला आहेत ज्या अशा सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत, भरपूर कष्ट आहेत, मी खूप वाईट फेजमधनं चालली आहे. आता इंडियन मॉम सुनेत्रानं माझा नंबर जेव्हा शेअर केला स्वामी वस्त्रालयचा, तेव्हा चुकून म्हणजे त्यांच्याकडनं असं गोंधळ होऊन माझ्यापर्यंत बऱ्याच महिला पोहोचल्या, ज्या म्हणत होत्या ताई आमचे प्रॉब्लेम आहेत, असं आहे तसं आहे, आम्हाला काहीतरी त्यातनं सोल्युशन हवं आहे. अशा भरपूर महिला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या, पण तिचा विषय हा पूर्ण वेगळा आहे आणि त्या तिच्या संदर्भात म्हणून माझ्याबरोबर बोलत होत्या. त्याच्यामुळं मी काहीही त्यांना सांगू शकत नव्हते. पण आत्ता अगदी खरं सांगते की मला अनेक वर्ष झाले, गेली अनेक वर्ष मी स्वतः मेडिटेशन करते. 1-1.5 वर्ष तर खूप छान करते. त्याच्या आधी मीही भक्ती मार्गामध्ये मधलीच आहे. खूप छान मी भक्ती मार्गामध्ये माझी प्रगती, प्रत्येकाची जेव्हा भक्ती मार्गामध्ये प्रगती होती तेव्हाच तो ज्ञान मार्गाकडे ध्यान वळतो. ध्यान हे ज्ञानाकडं म्हणजे त्या जो निर्गुण निराकार परमेश्वर आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणजेच ध्यान आहे. मला तुम्हाला सगळ्यांना ध्यानाशी जोडायचं आहे. खरं सांगायचं तर तुम्ही भक्ती करा, स्वामींची करा, वेगळ्या कुठल्याही कुणालाही एकाला सद्गुरू माना, त्याची भक्ती करा. पण त्या भक्तीसोबतच आपला हा जो देह आपल्याला दिलाय, तुम्हीच विचार करा तुमच्या या देहाची किंमत काय असेल. तुम्हाला कधी कळेल तुमच्या देहाची किंमत? आपला हा श्वास, जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा ऑक्सिजन, या ऑक्सिजनची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल. अतिशय मोफत आपल्याला या सगळ्या गोष्टी परमेश्वरानं बहाल केलेल्या आहेत, पण आपण एक एनर्जीच्या रूपानं तो आपल्या आतमध्येच वसतोय, पण आपल्याला त्याची जाणीवच झालेली नाही. आपण त्या परमेश्वराला बाहेर शोधतोय. शोधू नका असं म्हणत नाही, कुठलं तरी एक माध्यम हवं म्हणून त्या कुठली तरी एक मूर्ती धरा, काहीतरी धरा आणि त्याच्या समोर का विना तुम्ही प्रत्येकानं ध्यान करा. हे मला तुम्हाला सांगायचंय. आजपासूनच मी तुमचे रोज थोडंसं का विना तुम्ही ऐका नका ऐकू, अगदी 4 जणींनी जरी त्यातलं ऐकलं ना तरी मी जे काही माझ्या सद्गुरूंकडनं शिकली आहे त्याचं सार्थक झालं. मी या जन्माला आले आणि मला या जन्मामध्ये ध्यानाचा प्रसार करायचा आहे. मी एक ध्यानी आहे. मला एक जरी ध्यानी माझ्याकडून घडला तरी मला बरं वाटणार आहे. तर आता प्रत्येकीला प्रश्न पडत असेल ध्यान कसं करायचं. आज मी फक्त एवढंच सांगणार आहे की ध्यान कसं करायचं. तर ध्यान करण्यासाठी तुम्ही कुठल्याही तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटत असेल, तुम्हाला मांडी घालून बसणं सोपं वाटत असेल तुम्ही मांडी घालून बसा. तुम्हाला जर मांडी घालून बसता येणं शक्य नसेल, तुम्हाला खुर्चीत, बऱ्याचशा अशा बायका असतात ज्यांना मांडी घालून बसता येणं शक्य नसतं, अशा स्त्रियांनी खुर्चीमध्ये बसा, बेडवर बसा, सोफ्यात बसा, कुठंही बसा. आपले हे जे डोळे त्याच्यातून आपण प्रचंड ऊर्जा व्यय करतोय आपल्या डोळ्यांमधून. ही ऊर्जा आपल्याला बचत करायची आहे. त्याच्यासाठी जेव्हा कधीही तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा तुमचे डोळे हळुवारपणे अगदी शांत हळू करून मिटा. अलगद तुमचे डोळे मिटा आणि तुमचे हात जे आहेत ना ते एकमेकावरती ठेवा. अशा पोजमध्ये तुमचे हात ठेवा. किंवा तुम्ही ध्यानाच्या मुद्रेतही तुम्ही मांडीवरती तुमचे हात ठेवून ज्या पद्धतीनं तुम्हाला रिलॅक्स वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही डोळे मिटून शांत बसा. डोळे मिटून शांत बसल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये निरनिराळे विचार येणार, पण त्याला तुम्ही कुठल्याही पद्धतीनं त्याचा न्याय करत बसू नका, न्यायनिवाडा करत बसू नका. जसं की मी आत्ता बसले, मी डोळे मिटले आणि डोळे मिटल्यावर माझ्या पुढं आलं की मी किती काय करते अख्ख्या दिवसभरात, कसं चाललंय माझं, किंवा आज मला या गिऱ्हाईकाचं द्यायचंय, आज मला त्या गिऱ्हाईकाचं द्यायचंय, असे विचार मनामध्ये येणार.
एवढे पैसे मला लागणार आहेत किंवा एवढे पैसे कुणाला तरी द्यायचेत, असे अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतात. तर काय करायचं, जेव्हा कधी ध्यानाला बसाल तेव्हा डोळे शांतपणे मिटायचे आणि आपल्या ह्या ज्या नाकपुड्या आहेत बघा, या आपला श्वास हा प्राणायाम आहे. इथून आपण जो श्वास घेतो हा प्राणायाम आहे. या प्राणायामाकडे आपल्याला बघायचंच नाहीये. आपल्या ह्या नाकपुड्यांमध्ये हा आपल्या सगळीकडं पूर्ण असा ऑक्सिजन भरलेला आहे. पूर्ण अशी एक एनर्जी आपल्या भोवती भरलेली आहे. आपण तीच एनर्जी आपल्या या नाकपुड्यांद्वारे आतमध्ये घेत असतो आणि बाहेर सोडत असतो. आत घेतो, बाहेर सोडतो. जेव्हा तुम्ही ध्यान करत बसाल तेव्हा तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की तुम्ही नाकपुड्यांकडं पूर्ण लक्ष, हे जे आपले नाकाची द्वार आहेत, ह्या 2 नाकाच्या द्वारांकडं पूर्ण लक्ष वेधून घ्यायचं. पूर्ण डोळे शांत मिटून फक्त एवढंच बघायचं की माझा श्वास हा कुठल्या नाकपुडीतून येतोय, डाव्या येतोय का उजव्या नाकपुडीतून येतोय, एवढंच बघायचं. फक्त आजच्या दिवशी तुम्ही जर एखादीनं, मला माहिती आहे की तुम्ही सगळे स्वामी भक्त आहात, तुम्हाला पारायण करणं, पूजा करणं, अनुष्ठान करणं याच्यामधून आनंद मिळतोय. तो आनंद तुम्ही मिळवाच, पण त्याच्यासोबतच तुम्ही स्वतःचा आपल्या भोवती, पूर्ण आपल्या भोवती असं एक आपलं सुरक्षा कवच तयार करण्याचा प्रयत्न करा. का संकट येत आहेत, का मी कमी पडतीये त्या संकटांशी लढण्यासाठी, याचा विचार करा. संकट हे प्रत्येकालाच असतं. तुम्हीच बघा, एखादी व्यक्ती संकटानं डळमळीत होती आणि एखादी व्यक्ती त्याच संकटामध्ये लढून अनेक वर्ष त्यातून सहज फेस करून जाऊ शकते आणि मागं वळून जेव्हा ती व्यक्ती बघती ना, तेव्हा तिला वाटतं, अरे मी एवढ्या मोठ्या संकटातून गेले. ही शक्ती कशामुळे येते? एखाद्या व्यक्तीमुळं. गाडी, बंगला, पैसा, अडका, इस्टेट, खूप छान कपडे, खूप हे अशा ह्याच्यात तुम्ही सगळीजण अडकलेली आहात. मीही एक काळी अशीच होते. मलाही कुणी घर घेतलं, कुणी घर बांधलं की मलाही वाईट वाटायचं. पण ह्याच्यातून मी जर बाहेर पडली असेल आणि मी जे आज आहे त्यामध्ये मी जर सुखी समाधानी राहत असेल तर ते फक्त आणि फक्त ध्यानामुळं आहे. ध्यानामुळं मी स्वतःच्या आत उतरू शकली आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगेन, आज तुम्हाला जमेल एवढा वेळ, 5 मिनटं, 10 मिनटं, पौर्णिमेला कधीही ध्यान करायचं. पौर्णिमेचा दिवस, अमावस्येचा दिवस, हे 2 दिवस खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही जे काही व्रत वैकल्य जे काही कराल ते करा, पण पौर्णिमेला तुम्ही नक्की रात्री 1 तास ध्यान करा. 1 तास नाही जमणार, मी म्हणणार नाही तुम्हाला 1 तासच जमेल, पण तुम्ही निदान कमीत कमी 5 मिनटं तरी ध्यान करा. डोळे पूर्ण मिटा. डोळ्यातून आपली एनर्जी बाहेर पडत असते. विचार पूर्ण थांबवा. विचारांमधूनही लिकेज होते. आपल्याला जी काही एनर्जी मिळते त्याचं लिकेज हे विचारांमधून होते. विचार पूर्ण थांबवा. आणि कशावर लक्ष केंद्रित करायचं मग, तर आपल्या फक्त आणि फक्त ज्या श्वासांमुळं जन्माला आल्यापासून जो श्वास आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत जो श्वास राहणार आहे ना, त्या श्वासाला एकरूप व्हायचं. श्वासाची दोरी धरायची आणि आपल्या आत उतरा. तुम्हाला खरा परमेश्वर जर भेटायचा असेल, खरा परमेश्वर जर बघायचा असेल तर प्रत्येकाला आत उतरणं हे भागच आहे. तरी प्रत्येकीनं उद्यापासून नाही, आजपासूनच पौर्णिमेचं ध्यान नक्की करा. पौर्णिमेला आपल्या अवतीभवतीच्या ज्या काहीही अशा शक्तीज आहेत, पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, आपल्यासोबत अनेक न दिसणाऱ्या अशा गोष्टी आहेत, ज्या पॉझिटिव्ह शक्ती आहेत, त्यांना तुम्ही तुमच्या मदतीला घेऊन जागृत करू शकता आणि तुमचं आयुष्य सुखकर घडवू शकता. रोज मी इथून पुढं तुमच्या भेटीला 2 मिनटं का विना येणार आहे. तुम्हाला ध्यानाचं महत्त्व सांगणार आहे. एक जण जरी ध्यानी घडला येथून तर मी समजेन की माझ्या या जन्माचं सार्थक झालं. आज इथंच थांबते. प्रत्येक ध्यानी मित्राला माझा नमस्कार.